एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। तर उदय सामंत चालाक, सगळ्यांना कसं सांभाळायचं ते त्यांना माहिती, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावलाय। आत्ताच सरकार शिंदेंमुळे आले हे माझं देखील मत असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। शिवसेनेमध्ये ते शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतात, त्याच्यामुळे आपला नेता, आपलं नेतृत्व मोठं व्हावं हे प्रत्येकाला वाटत असतं। म्हणून पदाधिकाऱ्यांनी जर भूमिका मांडली की शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं, पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, याच्यामध्ये काय वावगं आहे असं वाटत नाही। पण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही महायुतीमध्ये काम करतो, देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहे, ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना। पण कार्यकर्त्यांनी, एखाद्या तालुका प्रमुखाने जर मांडलं की साहेबांनी एवढी विकासाची कामं केलेली आहेत, साहेबांच्या निर्णयामुळे सत्ता आलेली आहे, म्हणून साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी जर इच्छा व्यक्त केली, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। उदय सामंत जर डायरेक्ट, आधी मला वाटत नाही उदय सामंत एवढं डायरेक्ट बोलायचं धाडस दाखवतील, कारण उदय सामंत खूप चालाक आहेत। तेरी म्हणजे सगळ्यांना कसं सांभाळायचं याच्यामध्ये उदय सामंताचा कोणी हात धरू शकत नाही। आणि म्हणून देवेंद्र फडणवीसशी संधान बांधायचं, एकनाथ शिंदेंचा आमदार म्हणून मंत्री म्हणून वावरायचं। पण जर उदय सामंत बोलले असतील जर की एकनाथ शिंदेंमुळं हे आताचं विद्यमान सरकार निवडून आलं, खरं सांगू का, माझं सुद्धा हेच मत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे। धन्यवाद मला सर्टिफिकेट दिल्याबद्दल। मी काय बोललो होतो, मी असं म्हटलं होतं की शिंदे साहेबांनी ज्या योजना महाराष्ट्रामध्ये आणल्या त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामुळे सत्ता आली। आणि ते कोण नाकारू शकतो? तुम्ही पण नाकारू शकत नाही। मी असं कुठेही म्हटलं नाही की अशामुळं अशी सत्ता आली, की अशामुळं भाजपची सत्ता आली, असं कुठेही माझा शब्द नाही। त्या वाक्यामध्ये कुठेही माझा शब्द नाही। त्याच्यामुळे आता तुम्ही जे दाखवाल त्याचा आदर आम्ही केला पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलायचं नाही।